गणित तुझं सांगेन कपिनाथ गमन करावाया आता संख्या तत्वता म्हणू लागले हनुमंतराय जाताना तुम्हाला त्या गणित सांगतो किती लांब जायचं ती गणित चुकलं तर खर्चानं करायचं मला काही नफा तोटा त्याच्यात नाही बरं का 3,10,10 योजने अधिकते येता जाता द्विगुणिते पंत निश्चिते क्रमावर 3,10,008 हे दुप्पट करायचं तेवढंच जायचं आणि तेवढंच वापरायचं आता हे इथं गणित सांगितलंय शब्दात पण 3 लाख म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुणाच्या पलीकड जागृती स्वप्न सुसुप्तीच्या पलीकड हे जायचंय अष्टदा प्रकृतीच्या असणारा अंतकरणात असणारा चैतन्याला धरून जायचंय आणि दश इंद्रियामध्ये असणारा राम ओळखायचा आणि औषधी घेऊन यायची 3 लक्ष 10 शते अधिक 8 तेते द्विगुणिते तितकंच जायचं आणि तितकंच वापस यायचं जवळ रात्र आहे मध्यान सूर्योदय न होता औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन सुशन वैद्यराज म्हणू लागले सूर्य उदयाच्या आत जायचं क्रमण करायचं ना औषधी घेऊन यायचं गेलं तरी कमी हातानं यायचं नाही राती अवघी अतिक्रमिता सूर्य उदयाते न पावता औषधी येते हाता कपिनाथा हनुमंतराया वन्नराच्या राजा अरे सूर्य उदयाच्या अगोदरच औषधी हातात सापडतात सूर्य उगवल्यास औषधी सापडत नाही म्हणून अभ्यास कधी करायचा रात्रीच्याला दिवसाची रात्र रात्राचा दिवस कपिनाथा म्हटले वानरांच्या नाथा हनुमंता उदया येत दिवाकर औषधी मंडते समग्र होता तीन लागता क्षण मात्र न गोती गोचर सर्व सूर्य उगवून तर औषधी सापडत नाही सूर्य उगव याच्या अगोदरच औषधी गोचर होणे म्हणजे दृष्टीला दिसणे औषधी रात्रीच्याला दिसतात दिवसा दिसत नाहीत हनुमंता औषधी घ्यायचं लवकर यायचं वेळ झाला तर कार्य साध्य होणार नाही आणि का बीज एक कपिनाथा तुझं मी सांगे दिवाकर उदय येता कार्य सर्वता हनुमंता आणि एक सांगे न कपिनाथा सूर्य उदय होता कार्य न साधे तत्वता सूर्य उदय झाला तर काम होणार नाही त्याच्या अगोदर औषधी घेऊन परत ये ब्रह्मशक्तीशी वरद पूर्ण उदय येता सत्री किरण ज्यावरी घाली जे आपण त्याचा प्राण वाचेना सूर्य उदय झाला आणि औषधी जरी आणल्या ज्याला असणार ब्रह्मशक्ती लागली त्याच्यात जरी त्याचा रस टाकला तरी त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे रात्रीच आणायच्या रात्रीच औषध पिळायचं आणि त्याचा उपयोग होईल असं हनुमंतराला सुषेण वैद्य सांगू लागले पण नावाशिवाय नामाशिवाय वल्लीचा उपयोग नाम अमृत संजीवनी या लागी कपिनाथा सवेग गमन करावे आता सौमित्रा वाचवणी सर्वता श्री रघुनाथा सुख वैद्य म्हणू लागले हे हनुमंता जा आणि औषधी घेऊन ये लक्ष्मण उठल्यानंतर रामचंद्राला सुख होईल म्हणून वल्ली आणायची रामासाठी पण लक्ष्मणाला उठवायचं आणि रामाला सुख द्यायचे राजा सुग्रीव बन प्रार्थित झाला वायुनंदन शीघ्र करो प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा सुषेण वैद्यराज असणारे हनुमंताची विनंती करू लागले लवकर जा रे बाबा आटप विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी वेगे आणून औषधीशी सौमित्रासी उठवावे हनुमंताचे पाय धरले सुषेण वैद्यराजाने लवकर जायचं आणि औषधी घेऊन यायचे कारण गडबड केली तरच औषध आहे नाही तर औषध खाल्लं उद्याच्या रोग झालाय आज निवांत होत नाही
वडील सकळ वानरस तो जांबवंत बोले सुरस अनोनिया द्रोणाय द्रिस सुबंधुसी आता मागाशी बोलत होते ते सुग्रीव बोलत आहे, आता सुषेण वैद्यराज बोलू लागले. रामाचा भाऊ सुबंधू म्हणजे लक्ष्मण ज्याचं राम स्वरूप झाले असा सुबंधू लक्ष्मण उठवी. तर आता सुषेण वैद्यराज म्हणून लवकर जावर हनुमंता. यांगद युवराज जो काय बोलोन या नेटका तोही विनवित से देखा कपी नायका आदरे. वालीचा मुलगा अंगद आला आणि तोही असणारा हनुमंतराची विनंती करू लागला, महाराज लवकर जा आणि वल्ली घेऊन या. तुझे नाही सकळ दुस्तर तरलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू समग्र अंगद म्हणाला, आम्ही सगळे वानर आतापर्यंत हरिचंद्र शिंदे ते मोहा. असणारा हनुमंता तुझ्यामुळे तर तुझे हरिचंद्र उपकार शिंदे काय मोहा. सांगावं. अति संकटी दुर्गमी तुवा वाचविले राम महाराज शहापूरकर परभणी. सकळ तुझी स्वामी बहु वाचा मी किती बोलू. आम्ही वाचन सुरेश सांगू महाराज शकत मोरे. नाहीत. विवरामधले असणारे सुरेश महाराज विवरातून मोरे. वाचवलं, हेमेचा उद्धार केला. अशा प्रकारे असणार हनुमंतराची अंगद असणारा विनंती करू लागलाय. आता सकलार्थाचे सार ऐके कपिंद्र साचार प्राण त्यागिता सौमित्र सर्व संहार होईल. हनुमंता ऐका, जर लक्ष्मण गेला तर सगळ्याचा नाश होईल. ज्याचं लक्ष जागेवर नाही त्याचा सगळ्यात नाश असतो. अन्न जे कथा लक्ष्मण राम तत्काळ सोडिल प्राण त्या सवेचे सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता. जर लक्ष्मण गेला तर रामचंद्र प्राण देतील, सुग्रीव प्राण देईल, विभीषण प्राण देईल, सगळे वानर प्राण देतील. कोण कोण मारणार आहे सांगा बरं आणखी. राम सुग्रीवा पाटी विभीषण न राहे सृष्टी ए राय वानर काय गोष्टी सकळ सृष्टी अंकात. आकांत रामचंद्र गेले, हे लक्ष्मण गेला, राम जाईल, विभीषण जाईल, सुग्रीव जाईल, सर्व सृष्टीच्या ठिकाणी आकांत. मग ज्याचं लक्ष गेलं, राम गेला, सगळ्या दुःखाला कारण होईल. हनुमंताची विनंती करू लागले. ऐकताची सीता सुंदर ते न लागता निमेष मात्र सूचकला बसू द्या. सवेस त्यागिली शरीर अनर्थ थोर होईल. सीतामातेचा शोध लागणार नाही, अनर्थ होईल. सगळेच अयोध्येचे लोक वानर सगळेच मरतील. राम गेला की कोणी जिवंत राहणार नाही. राम जायच्या अगोदर लक्ष्मण जाईल आणि लक्ष्मण गेला की सगळेच मरतील. भरत शत्रुघ्न ऐकताय प्राण सांडितील सर्वता ऐकताची तिथी माता प्राण तत्वता लक्ष्मण गेला, राम गेला, हे जर भरत शत्रुघ्नानं जर ऐकलं तर तेही प्राण त्याग करतील. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा या तिघी माता देखील जातील. म्हणून हनुमंता लवकर जाणे वल्ली घेऊन ये. अंकात होईल अयोध्येशी अंकात सकल लोकांशी अंकात देवदानवासी सकळ सृष्टीसे आकांत होईल म्हणजे सगळे दुःखात पडतील. अयोध्या दुःखात पडेल. देव, दानव, मानव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर सगळे असणारे दुःखात पडतील. कारण लक्ष्मण गेला की राम जाईल आणि राम गेला की सगळेच गेले.